आजची तारीख म्हणजे भारतीय इतिहासामध्ये एका महापुरुषाचा अस्त झाला आणि एका महापुरुषाचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी लोकमान्य टिळक यांचं निधन आणि उपेक्षित वंचित बहुजन समाजाचा उद्धार यांचा उदय म्हणजे त्यांचा जन्मदिवस आणि टिळकांची पुण्यतिथी असा हा भारतीय इतिहासामधला दिवस. एक उपेक्षितांचा नायक, वंचितांचा कैवारी अशा पद्धतीचे काम अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं. अण्णाभाऊंनी दीड दिवस जरी शाळेत गेलेले असले तरी नेहमी म्हणणाऱ्या साहित्यिकांपेक्षा त्यांनी त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि गीतं, भारुडं, त्यानंतर पोवाडे असे 78 पुस्तकांची निर्मिती अण्णाभाऊंनी दीड दिवसाच्या शाळेमध्ये शिक्षण जरी घेत असलं तरी समाजामधलं जे काही उपेक्षित जीवन होतं की त्यांनी कादंबऱ्यांच्या, पुस्तकांच्या, गीतांच्या, पोवाड्यांच्या माध्यमामधून समाजासमोर एक आदर्श उभा केला. अण्णाभाऊंनी जे सिद्धांत मांडला की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी उपेक्षित जनतेच्या तळहातावर, त्यांच्या घामावर तरलेली आहे, असं हे जगाला पटवून दिलेलं अण्णाभाऊचा सिद्धांत आज लोकांच्या लक्षात आला. आज कितीही आपण डिजिटल युगामध्ये असलो तरी रस्त्यावर डांबरीकरण करायचं असेल, झाडं लावायची असतील, इमारती उभ्या करायच्या असतील, डॉक्टरचा दवाखाना जरी बांधायचा असला तरी कष्टकऱ्यांच्या घामाशिवाय तो उभा राहत नाही. आणि म्हणून तो त्यावेळेसचा विचार आजही अण्णाभाऊचा विचार लोकांसाठी प्रेरक आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी रडत न बसता एक फकीरा कादंबरीतला जो नायक आहे, नायक म्हणजे हिरो, नेता, पुढाकार घेणारा, अशा पद्धतीचं अण्णाभाऊंचं जीवन समाजाला निश्चित दिशादायक ठरलेलं आहे. अण्णाभाऊंनी स्मशानातील सोनं म्हणजे एकीकडं ज्या चितेवर आहे त्यांच्या नातेवाईकांनी छोटं फार सोनं सोडलेलं असतंय, ते सोनं त्या चितेतून काढून जगणारा एक नायक आणि ज्या स्मशानभूमीमध्ये तिथं राहणाऱ्या कामगारांची व्यवस्था आणि जळणाऱ्या चिता त्याने स्वतःला या व्यवस्थेत उभा केलं आणि सोन्यासारख्या चमकला. ज्याने डिग्र्या घेतल्या तो डॉक्टर, इंजिनियर, स्मशानभूमीत राहून सुद्धा पुढे आला, असा दुहेरी विचार अण्णाभाऊंनी जगाच्या समोर मांडला. अण्णाभाऊंनी कामगारांची व्यथा मांडत असताना सांगली जिल्ह्यामधून वाटेगाव सारख्या गावातून त्यांचं परिवार स्थलांतरित झालं आणि तशीच व्यथा त्यांनी त्यांच्या गीतामधून रचलेली आहे की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. म्हणजे एकीकडे नायकाला मुंबईला जाऊन कष्ट करावं लागतंय आणि त्याचं कुटुंब, त्याचं परिवार गावाकडे असतंय, अशी व्यथा त्या गीताच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी मांडलेली. आणि अण्णाभाऊचं जे साहित्य आहे, माकडीचा मळा बघा, ज्या परिसरात अण्णाभाऊ गेले त्या परिसराला म्हणजे तो परिसर त्यांच्या कथामधून, गोष्टीमधून, नाटकामधून अण्णाभाऊंनी उभा केलेला आहे. अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या म्हणजे संयुक्त लढ्यामध्ये सुद्धा एक नायकाची भूमिका घेतली आणि हे स्वातंत्र्य आमच्यासाठी आहे का असा इथल्या व्यवस्थेला प्रश्न उपस्थित केला. अण्णाभाऊंनी नेहमीच त्यांच्या उपेक्षित, वंचित आणि इथल्या खचलेल्या समाजाला बळ देणारं साहित्य आजही त्यांचं साहित्य आपल्यासाठी प्रेरक आहे. आणि म्हणून अशा या महान थोर समाज सुधारकात आजच्या दिनी आपण त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊंच्या विचारांना, प्रतिमेला अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.